Hello everyone. Very good morning and welcome to our initiative that is Concept Builder for UPSC and MPSC. आजचं जे आपलं आर्टिकल आहे त्याच्यामध्ये इंडियन एक्सप्रेस आणि द हिंदूचे काही इम्पॉर्टंट आर्टिकल्स प्रिलिम्स आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने जे असतील ते आपण UPSC आणि MPSCचा जो काही नवीन पॅटर्न होणार आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न तर त्या पर्स्पेक्टिव्हने डिस्कस करणार आहोत. फर्स्ट आर्टिकल आहे रायसीना डायलॉग 2025. बेसिकली हे रायसीना डायलॉग काय आहे की एक सिक्युरिटीच्या रिलेटेड जे काही ग्लोबलमधले जे काही लीडर्स वगैरे येतात त्यांच्या रिलेटेड एक ते काय करतं प्लॅटफॉर्म वगैरे प्रोव्हाइड करून होतं. ठीक आहे, म्हणजे एक प्रकारचं कॉन्फरन्स आहे आणि त्याच्यामध्ये काय होतं की अशा प्रकारच्या कॉन्फरन्समध्ये वर्ल्डला ज्या काही करंट थीम्स आहेत, म्हणजे वर्ल्डला जे काही करंट चॅलेंजेस वगैरे आहेत विथ रिस्पेक्ट टू द डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर ग्रीन टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड म्हणा किंवा सिक्युरिटीच्या रिलेटेड, तर अशा प्रकारचे जे काही इश्यूज वगैरे असतात ते काय करतात अशा प्रकारच्या कॉन्फरन्समध्ये डिस्कस केले जातात. रायसीना डायलॉग जे आहे तर बेसिकली हे कोण ऑर्गनाईज करतं तर हे एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने म्हणजे प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हने इम्पॉर्टंट आहे. आत्तापर्यंत जर UPSCचा ट्रेंड वगैरे बघितला किंवा जर अशा प्रकारच्या कॉन्फरन्सवर UPSCमध्ये आलेले जर क्वेश्चन्स वगैरे बघितलं तर त्या ठिकाणी काय केलं जातं, बेसिकली ऑर्गनायझिंग एजन्सी कोणत्या आहेत तर ते प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो. तर रायसीना डायलॉगचा जर विचार केला तर ही कॉन्फरन्स ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन प्लस मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स. ठीक आहे, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्समुळं हे ऑर्गनायझेशन जे आहे ना, म्हणजे क्वेश्चनमध्ये जे काही इम्पॉर्टन्स आहे प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह इम्पॉर्टंट आहे. एक तर कोण ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन अँड मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स हे काय करतं अशा प्रकारचे डायलॉग्स अरेंज करत असतं. ठीक आहे, याच्यामध्ये जर थीमचा जर विचार केला 2025 जी काही एडिशन होणार आहे त्याच्यामध्ये थीम इम्पॉर्टंट आहे. कालचक्र नावाची थीम आहे, त्याच्यामध्ये पीपल, पीस आणि प्लॅनेट, म्हणजे लोकांवर सुद्धा, त्याच्यानंतर पीसमध्ये आणि प्लॅनेटमध्ये. जसं प्लॅनेटच्या पर्स्पेक्टिव्ह जसं मी तुम्हाला कोणकोणत्या थीम्स वगैरे आहेत जसं की याच्यामध्ये ग्रीन ट्रायलेमा वगैरे असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल ग्रीन टेक्नॉलॉजी रिलेटेड जे काही इनिशिएटिव्ह्ज वगैरे असतील किंवा कॉन्फरन्स वगैरे असतील ते सुद्धा इश्यू याच्यामध्ये डिस्कस केले जातील. पीसच्या पर्स्पेक्टिव्हनं जर बघितलं फॉर एक्झाम्पल मिलिटंट मर्कॅन्टलिझम, म्हणजे फॉर एक्झाम्पल कशा पद्धतीनं जे काही मिलिटरीचं अपग्रेडेशन वगैरे होतं आहे आणि एक्सटर्नल जे काही थ्रेट्स वगैरे आहेत स्टेटला ते कशा पद्धतीने अफेक्ट्स वगैरे करतात आणि त्याच्या रिलेटेड सोल्युशन्स वगैरे हे सुद्धा याच्यामध्ये डिस्कस केले जातील. त्यानंतर पीपलच्या पर्स्पेक्टिव्हनं म्हणजे कशा पद्धतीनं समजा पीसचे कोणकोणते ड्रायव्हर्स वगैरे असतील त्याच्यामध्ये लिडरशिप कशा पद्धतीने इम्पॉर्टंट रोल प्ले करेल तर हे रिप्रेझेंट करतं कालचक्र, पीस, पीपल, पीस आणि प्लॅनेट. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आपल्याला ह्या आर्टिकलमध्ये इम्पॉर्टंट आहे. बेसिकली त्याचं नाव आहे 5 की अलायन्स. तर हा 5 की अलायन्स होता ना, हा वर्ल्ड वॉर 2 नंतर एस्टॅब्लिश करण्यात आला होता आणि याच्यामध्ये जर इम्पॉर्टंट कंट्रीज जर बघितलं तर USA, युनायटेड किंगडम, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड, म्हणजे जे कोणी कंट्रीज होत्या विनिंग कंट्रीज होत्या वर्ल्ड वॉर 2 मधनं, तर त्यांच्यामध्ये इम्पॉर्टंट पार्टिसिपेट कोण होते तर ह्या 5 कंट्रीनी मिळून काय केलं होतं, USA, युनायटेड किंगडम, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांनी काय केलं होतं एक अलायन्स क्रिएट केलं होतं. आणि ह्या अलायन्सचा जर बेसिक पर्पज जर बघितला तर काय होतं, जे काही इंटेलिजन्सचं कॉपरेशन वगैरे असेल किंवा सिक्युरिटी डायलॉगच्या रिलेटेड जे काही कॉपरेशन्स वगैरे असेल ना तर त्यांनी काय केलं होतं त्याच्यासाठी अशा प्रकारचे अलायन्स वर्ल्ड वॉर 2 नंतर एस्टॅब्लिश वगैरे केलं होतं. ठीक आहे, तर 2 इम्पॉर्टंट हे सुद्धा अलायन्स काय करणार आहे रायसीना डायलॉग 2025मध्ये पार्टिसिपेट करणार आहे. त्यामुळं हे प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा इम्पॉर्टंट आहे. म्हणजे अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जाण्याची शक्यता वगैरे आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेंबर कंट्रीज ऑफ 5 की अलायन्स, किंवा जो काही आता मी तुम्हाला सांगितलं रायसीना डायलॉगचा जो आहे तर ते कोणकोणत्या एजन्सीज त्याला ऑर्गनाईज करतात किंवा थीमसुद्धा विचारली जाण्याची शक्यता अशा प्रकारच्या क्वेश्चनमध्ये आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे. बेसिकली ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे, इंडियन एक्सप्रेसनं जे काही डिस्ट्रिक्ट कलेक्टर होते त्याच्या रिलेटेड जो काही गुड गव्हर्नन्सचा अवॉर्ड पब्लिश केला होता त्याच्यामध्ये कारगिलमधील एक इम्पॉर्टंट केस स्टडी आपल्याला इथं बघायला मिळते. तर यांनी काय केलेलं आहे, जल जीवन मिशन जे आहे ना तर ते इफेक्टिव्हली कारगिलमध्ये सक्सेसफुली इम्प्लिमेंट केलेलं आहे. आता याला अवॉर्ड देण्याचं कारण काय आहे की कारगिलचा जर म्हणजे जिओग्राफीचा जर विचार केला तर त्या ठिकाणी वॉटर हे लगेच फ्रीज होतं, म्हणजे पाईपमधनं जे काही वॉटर आपण त्या ठिकाणी सप्लाय करतो. जलजीवन मिशनचं एम काय आहे की क्वालिटी ड्रिंकिंग वॉटर जे ना ते पाईप थ्रू प्रोव्हाइड करणं समजा इच अँड एव्हरी हाऊस होल्डला. आता कारगिलसारख्या ठिकाणी समजा जर टेम्परेचर हे 0 डिग्रीपेक्षा कमी जर होत असेल, म्हणजे फ्रीजिंग पॉईंटपेक्षा जर कमी असेल तर ॲटोमॅटिकली ते इफेक्टिव्हली सप्लाय कसं करायचं हा एक मोठा चॅलेंजेस होता. तर त्यासाठी त्यांनी काय केलं होतं इफेक्टिव्हली सोल्युशन्समध्ये काय की जे पाईप्स वगैरे होते ना तर त्याच्यामध्ये इन्सुलेशन त्यांनी प्रोव्हाइड केलं होतं. त्यानंतर जे काही वॉटर सप्लायचं नेटवर्क वगैरे होतं तर त्यांच्या पाईप्सला त्यांनी काय केलं होतं ॲटलिस्ट 5 फुटापर्यंत त्यांनी डिक करून ते काय केलं होतं पाईपलाईन त्यांनी एस्टॅब्लिश वगैरे केली होती. म्हणजे कशा पद्धतीने त्यांनी इफेक्टिव्हली क्रायसिसमधनं, म्हणजे जे काही आपण जसं म्हणतो ना
आपदाचे अवसर, म्हणजे त्यांनी आपदामधनं कशा पद्धतीनं त्यांनी इफेक्टिव्हली ते सोल्युशन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं, त्याच्यामुळे त्यांना काय करण्यात आलं होतं, गुड गव्हर्नन्स त्यांना अवॉर्ड वगैरे प्रोव्हाइड करण्यात आला होता. अशा प्रकारचे हे काही जे एक्झाम्पल्स असतात ना, केस स्टडीज वगैरे असतात गुड गव्हर्नन्सच्या, तर आपण GS2 जे काही गव्हर्नमेंटचे स्कीम्स वगैरे तर ते कशा पद्धतीनं इफेक्टिव्हली त्यांनी इम्प्लिमेंट केलं, तर त्यावेळेसच्या प्रश्नामध्ये तुम्ही काय करू शकता, म्हणजे क्रिटिकली अनालिसिस जर आलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल जलजीवन मिशन कशा पद्धतीनं त्याचं ह्या स्कीमचं क्रिटिकल अनालिसिस वगैरे करा, तर इफेक्टिव्हली ते कशा पद्धतीने इम्प्लिमेंट वगैरे करण्यात आलं डिस्पाईट द न्यूमरस चॅलेंजेस, मग तुम्ही त्या काय करू शकता, तर कारगिलमधलं हे जे काही वॉटर सप्लाय इनोव्हेशन आहे, म्हणजे एक्झाम्पल जे आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन्स वगैरे करू शकता आन्सर रायटिंगमध्ये. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आर्टिकल आहे लुक टू द सीज. बेसिकली या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की रिसेंटली हॉनरेबल प्राईम मिनिस्टर यांची मॉरिशसला जी व्हिजिट झाली होती ना, तर त्याच व्हिजिटच्या पर्स्पेक्टिव्हनं जे ॲनालिस्ट आहेत उदय भास्कर यांनी काय केलं होतं, इंडियाचं जे काही इव्हॉल्विंग मरीटाईम स्ट्रॅटेजी वगैरे आहे किंवा जो काही जिओपॉलिटिकल अप्रोच आहे, तर त्या पर्स्पेक्टिव्हनं आर्टिकल इंडिया आणि मॉरिशसच्या पर्स्पेक्टिव्हनं त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं होतं. बेसिकली या आर्टिकलचा जर रिलेव्हन्स बघितला तर गव्हर्नमेंटच्या ज्या काही पॉलिसीज वगैरे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह जर आर्टिकलचा कंटेक्स्ट बघितला तर याच्यामध्ये काय की रिसेंटली प्राईम मिनिस्टर मोदी यांनी महासागर व्हिजन ते अनाऊन्स केलं होतं मॉरिशसमध्ये, त्यानंतर सागर व्हिजन जे असेल ते, आणि स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टंट लोकेशन्स जे आपल्याला न्यूजमध्ये आहेत ते बघायचे. ठीक आहे. महासागर इनिशिएटिव्ह म्हणजे काय किंवा महासागर व्हिजन म्हणजे काय की बेसिकली 2015चा जो काही इंडियाचा सागर इनिशिएटिव्ह होता, म्हणजे काय, सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन रिजन, म्हणजे इंडियन ओशनच्या रिलेटेड ज्या काही बॉर्डरिंग कंट्रीज वगैरे तर त्यांना काय करणं, सिक्युरिटी आणि ग्रोथच्या पर्स्पेक्टिव्हनं एक प्लॅटफॉर्म वगैरे प्रोव्हाइड करणं किंवा त्यांना जे काही इंडियामार्फत जे काही इनिशिएटिव्ह वगैरे असतील तर ते त्यांना प्रोव्हाइड वगैरे करणं किंवा हेल्प वगैरे करणं किंवा असिस्टन्स प्रोव्हाइड करणं, त्याला काय म्हणतात, सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन रिजन म्हणून. ठीक आहे. तर त्याचाच अपग्रेडेड व्हर्जन म्हणजे काय की महासागर व्हिजन. तर बेसिकली ह्या महासागर व्हिजनमध्ये काय करणार आहेत, मरीटाईम स्ट्रॅटेजी जी असेल ना, तर ती ॲडव्हान्स लेवलला नेण्यासाठी ते त्या ठिकाणी इंडिया प्रयत्नशील असेल, तर त्याचं ते बेसिक व्हिजन आहे. त्यानंतर प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह जर लोकेशन जर बघितलं तर तुमच्यासाठी एक होमवर्क असणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्याकडे जो काही आयदर ऑक्सफर्ड किंवा ओरिएंट ब्लॅक सॉनचा जो काही मॅप वगैरे असेल तर त्याच्यामधनं मॉरिशसचं जे काही लोकेशन्स आहेत ते बघून घ्यायचे. त्यानंतर जे काही इम्पॉर्टंट रिलेटेड लोकेशन्स असतील, म्हणजे इंडियन ओशनमध्ये फॉर एक्झाम्पल इम्पॉर्टंट कंट्रीज जिबुटी असेल, श्रीलंका किंवा मालदीव्स वगैरे असेल, तर त्यांचीसुद्धा लोकेशन्स समजा इंडियाला ॲडजस्टन्स, म्हणजे इंडियाला कंपॅरेटिव्हली कोणत्या ठिकाणी त्यांचं लोकेशन्स वगैरे हे सुद्धा तुम्ही बघायचे. त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं एक आर्किपेलाजो सुद्धा त्या ठिकाणी न्यूजमध्ये होता. त्यानंतर रियुनियन आयलँड म्हणून आहे त्या ठिकाणी सुद्धा न्यूजमध्ये होतं. आणि डिगो ग्रासिया तर हे US बेस आहे, हा सुद्धा एक न्यूजमध्ये होता. तर 3 इम्पॉर्टंट जे लोकेशन्स तुम्हाला आहेत, एक तर म्हणजे काय, डिगो ग्रासिया, त्यानंतर रियुनियन आयलँड, त्यानंतर इम्पॉर्टंट ज्या कंट्रीज आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल जिबुटी, श्रीलंका आणि मालदीव्स, तर ह्या सुद्धा काय की तुम्ही प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह त्याचं मॅपचं लोकेशन्स त्या ठिकाणी बघून घ्यायचं आहे. ठीक आहे. अतिशय इम्पॉर्टंट लोकेशन्स आहे. इम्पॉर्टंट कशामुळं, कारण प्राईम मिनिस्टर मोदी यांनी काय केलं होतं, त्या ठिकाणी व्हिजिट केली होती आणि अशा प्रकारचे जे काही कंटेक्स्ट वगैरे असतात ना एक्झाममध्ये, स्ट्रॉंगली ते रेप्लिकेट होण्याचे चान्सेस हाय असतात. ठीक आहे. त्यानंतर मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं तर बेसिकली ह्या आर्टिकलमध्ये काय सांगितलेलं आहे, सध्या जे काही जिओपॉलिटिकल चर्न्स चालू आहे, म्हणजे इंडियन ओशनमध्ये म्हणा किंवा इंडो पॅसिफिकमध्ये म्हणा, तर त्याचा चर्न्सचा कंटेक्स्ट काय आहे की सध्या US आणि चायनाचं जे काही रायव्हलरी वगैरे आहे, त्यानंतर जे काही ट्रान्सॅक्शनल डिप्लोमॅसी जे आहेत तर ते कशा पद्धतीने शिफ्ट वगैरे होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल चायनाचं जे काही इंडियन ओशनमध्ये त्यांचा स्ट्रिंग ऑफ पल्सेस जे पॉलिसी वगैरे बघितली किंवा कशा पद्धतीनं ते डिफरंट नेव्हल बेस म्हणा किंवा मिलिटरी बेस इंडियन ओशनमध्ये ते इंडियाच्या बाजूला, म्हणजे इंडियन ओशनच्या टेरिटरीमध्ये इंडियाच्या बाजूला कशा पद्धतीनं ते एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करतात. तर त्या पद्धतीनं मालदीव्स आपल्याला कशा पद्धतीनं सिग्निफिकंट आहे तर ह्या आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे. एकतर काय की मालदीव्स आपल्याला ग्लोबल साऊथला कनेक्ट होण्यासाठी कशा पद्धतीने इफेक्टिव्हली ब्रिज ॲक्ट होतो. त्यानंतर त्यांचं जे काही सिग्निफिकन्स आहे, म्हणजे इकॉनॉमिक सिग्निफिकन्स म्हणा किंवा स्ट्रॅटेजिक कॉपरेशन म्हणा, म्हणजे फॉर एक्झाम्पल मरीटाईम डोमेन अवेअरनेसमध्ये म्हणा किंवा जे काही इलिगल ॲक्टिव्हिटीज वगैरे असतात सीमध्ये तर त्या कर्ब करण्यासाठी म्हणा किंवा रिजनल सिक्युरिटीचा जो काही रिलेव्हन्स वगैरे तर तो, म्हणजे फॉर एक्झाम्पल मरीटाईमच्या पर्स्पेक्टिव्हनं सर्व्हिलन्स क्रिएट करण्याच्या पर्स्पेक्टिव्ह म्हणा तर तो इंडियाला इम्पॉर्टंट की रोल कशा पद्धतीनं प्ले करतो, तर हे ह्या आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. याच्यामुळे एक्झॅक्टली काय होईल, समजा फॉर एक्झाम्पल इंडिया आणि मॉरिशसचं जर हे जर वाढले, म्हणजे बायलॅटरल कोऑपरेशन जर वाढलं किंवा नेव्हल किंवा
इंडियाचा जो काही नेव्हल प्रेझेन्स वगैरे आहे हा जर इंडियन ओशनमध्ये किंवा मॉरिशसच्या अशा प्रकारचे जे काही आयलँड नेशन्स वगैरे तर अशा पद्धतीने जर वाढला तर ते काय होतं माहिती आहे का की सर्व्हिलन्सच्या रिलेटेड ज्या काही ॲक्टिव्हिटीज वगैरे असतात ना किंवा मॉनिटरिंग म्हणा किंवा इंडियाच्या ज्या काही पॉलिसीज वगैरे आहेत सागर किंवा महासागर वगैरे म्हणा तर त्या इंडिया कशा पद्धतीने इफेक्टिव्हली प्ले करू शकतात तर हे आर्टिकलमध्ये सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट आहे रिथिंकिंग अ बायलॅटरल इन्व्हेस्टमेंट ट्रीटी डिफरंटली. बेसिकली या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की रिसेंटली जे काही इंडियाचं आणि युरोपियन युनियनचं फ्री ट्रेड ॲग्रीमेंट वगैरे चालू आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की मोस्ट फेवर्ड नेशनचं जे काही स्टेटस वगैरे आहे तर ते निगेटिव्हली कशा पद्धतीने एक्सप्लॉइट वगैरे केलं जातं. ठीक आहे. तर त्या पद्धतीने ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट मेन्शन करण्यात आलेला आहे. म्हणजे काय की इंडियाने काय केलं होतं युनिलॅटरली म्हणजे सगळ्या ज्या कंट्रीज वगैरे येतात त्यांच्याबरोबर काय केलं होतं एक सिंगल बायलॅटरल इन्व्हेस्टमेंट ट्रीटी प्रत्येक एक फ्रेमवर्क त्या ठिकाणी तयार करण्यात आलं होतं. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय होतं की डिफरंट चॅलेंजेस वगैरे होते. तर हे चॅलेंजेस अवॉइड करण्यासाठी इंडियाला जी काही नवीन बायलॅटरल इन्व्हेस्टमेंट ट्रीटीज वगैरे येतात ते कशा पद्धतीनं त्यांचं डॉक्युमेंटेशन क्रिएट करणं गरजेचं आहे किंवा पॉलिसी फ्रेमवर्क ते कशा पद्धतीने असणं गरजेचं आहे तर ह्या आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे. बेसिकली ह्या बायलॅटरल ॲग्रीमेंट इन्व्हेस्टमेंट ट्रीटी काय असतात माहिती का की फॉर एक्झाम्पल इंडिया आणि दुसरी जर कंट्री वगैरे असतात तर त्यांच्यामध्ये जे काही इन्व्हेस्टमेंटच्या रिलेटेड किंवा ट्रेडच्या रिलेटेड जे काही ॲग्रीमेंट्स किंवा क्लॉजेस वगैरे असतील तर हे काय केले जातात ह्या पर्टिक्युलरली बायलॅटरल इन्व्हेस्टमेंट ट्रीटीमध्ये मेन्शन्स केले जातात. याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का म्हणजे याचा जर पॉझिटिव्ह सिग्निफिकन्स बघितला तर जे काही इन्व्हेस्टमेंट कंट्रीज वगैरे असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये जर आपण USA वगैरे कन्सिडर केलं तर USA जर इंडियामध्ये जर इन्व्हेस्टमेंट वगैरे करत असेल किंवा इंडिया जर USAच्या टेरिटरीमध्ये इन्व्हेस्टमेंट वगैरे करत असेल तर इन्व्हेस्टमेंटच्या पर्स्पेक्टिव्हनं जे काही इन्व्हेस्टर वगैरे आहेत तर ठीक आहे तर त्यांना प्रोटेक्शन मेजर्ससुद्धा काय केले जातात अशा प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट ट्रीटीमध्ये ते सिलेक्ट केले जातात किंवा ते चूज केले जातात त्यालाच काय म्हणतात बायलॅटरल इन्व्हेस्टमेंट ट्रीटी असं म्हणतात. ठीक आहे. तर याच्यामध्ये बेसिकली काय होतं जो काही इन्व्हेस्टर्सचा राईट आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल इन्व्हेस्टर किंवा स्टेट डिस्प्यूट सेटलमेंट म्हणा किंवा स्टेट डिस्प्यूट सेटलमेंट म्हणा तर तो राईट काय केला जातो अशा प्रकारच्या डिस्प्यूटमध्ये तर तो राईट प्रिझर्व केला जातो. त्यामुळे काय की बायलॅटरल इन्व्हेस्टमेंट ट्रीटी एका कंट्रीची इंडियन कंट्रीची दुसऱ्या कंट्रीवर असणं महत्त्वाचं आहे. म्हणजे काय की इंडियाचे सुद्धा जे काही इन्व्हेस्टर्स वगैरे आहेत तर ते फॉरेन कंट्रीजमध्ये ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट वगैरे करतात तर त्यांचेसुद्धा राईट्स जे आहेत ना ते इन्व्हेस्ट होतात म्हणजे प्रोटेक्ट केले जातात. आणि सिमिलरली जे काही फॉरेन कंट्रीज वगैरे आहेत जे इंडियामध्ये इन्व्हेस्टमेंट करीत असतील तर त्यांचेसुद्धा ज्या इन्व्हेस्टरचे राईट्स काय केले जातात इंडियामध्ये प्रोटेक्ट केले जातात. याच्यामुळे काय होतं माहिती आहे का जो रिसेंटली जो आपल्याला आउटफ्लो बघायला मिळतो म्हणजे फॉर एक्झाम्पल US काही जर पॉलिसी चेंज वगैरे झाली किंवा इंडियामध्ये जे काही पॉलिसी जर समजा चेंज वगैरे झालं म्हणजे टॅक्सेशनच्या रिलेटेड ज्या काही पॉलिसीज वगैरे असतील तर त्या इन्व्हेस्टमेंटला कशा पद्धतीनं कारणीभूत ठरतात म्हणजे निगेटिव्हली कशा पद्धतीने इम्पॅक्ट करतात तर हे ट्रेंड इंडियामध्ये सध्या चालू आहे. त्यामुळे काय होतं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे काही इंडियामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आलेली आहे तर ती त्याचा फ्लो आपल्याला आउटफ्लो आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे. हा आउटफ्लो झाल्यामुळे काय होतं माहिती आहे का इंडियामधली जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ना किंवा इकॉनॉमिक स्टॅबिलिटी आहे किंवा ते मार्केट जे आहे ना तर त्याच्यावर निगेटिव्ह परिणाम त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की स्टॉक मार्केट कशा पद्धतीनं आपल्याला कोसळलेलं तर हे याच्यामधनं कळतं. तर हे सगळं टाळण्यासाठी म्हणजे ओव्हरऑल इंडियन इकॉनॉमी होणारा जो काही निगेटिव्ह इम्पॅक्ट वगैरे आहे तर हा सगळा टाळण्यासाठी काय केलं जातं माहिती आहे का की बायलॅटरल इन्व्हेस्टमेंट ट्रीटीमध्ये जे काही क्लॉज वगैरे आहेत ते इफेक्टिव्हली मेन्शन्स केले जातात. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये काय केलं जातं इन्व्हेस्टरला प्रोटेक्शन दिलं जातं आणि हे प्रोटेक्शन दिले गेल्यामुळं काय होतं माहिती आहे का त्यांचा जो काही आउटफ्लो आहे ना तर तो रेग्युलेट केला जातो किंवा तो मॅनेज केला जातो म्हणजे अशा प्रकारचा सडन आउटफ्लो त्याच्यामधनं होत नाही. ठीक आहे. त्यानंतर आर्टिकलमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल 2015चं जे काही बायलॅटरल इन्व्हेस्टमेंट ट्रीटीच्या रिलेटेड जे मॉडेल होतं ते सुद्धा मेन्शन्स करण्यात आलेलं आहे. प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्यासाठी महत्त्वाचं काय की त्यांचा जो एम होता ना की फॉर एक्झाम्पल काय की इन्व्हेस्टरचे राईट्स वगैरे असतील किंवा त्यांच्या रिलेटेड जे काही ऑब्लिगेशन्स वगैरे असतील जे TTमध्ये मेन्शन्स केलेले असतील किंवा डॉक्युमेंटमध्ये मेन्शन्स केले असतील तर ते कशा पद्धतीनं प्रोटेक्ट केले जावं हा त्यांचा एम होता. त्यानंतर जे काही 2025मध्ये बायलॅटरल इन्व्हेस्टमेंट ट्रीटीच्या रिलेटेड रिव्हिजन करण्यात आलं म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला हे काय सांगितले की लायकुनस किंवा ड्रॉबॅक जे होते ना समजा 2015चं जे काही मॉडेल वगैरे होतं तर ते हे सुधारण्यासाठी काय करण्यात आलं होतं की 2025मध्ये रिव्हिजन करण्यात आले होते आणि ते काय मोर इन्व्हेस्टर फ्रेंडली ते मॉडेल बनवण्यात आले होते. ठीक आहे. त्यानंतर बेसिकली बायलॅटरल इन्व्हेस्टमेंट ट्रीटीच्या पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं ना म्हणजे जे काही फॉरेन इन्व्हेस्टमेंट आहे ना तर ती इथं भारतामध्ये येण्यासाठी त्याला गॅरंटी प्रोव्हाइड करत नाही. ते फक्त काय करत असतं इन्व्हेस्टरला ना इन्व्हेस्टर फ्रेंडली जे आहेत ना ते पॉलिसी प्रोव्हाइड करत असतं आणि अल्टिमेटली याचा जर इम्पॅक्ट बघितला म्हणजे वन ऑफ द त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टर फ्रेंडली पॉलिसीज वगैरे बनवतो तर त्याचा वन ऑफ द आउटकम तो काय असणार आहे
की फॉरेन इन्व्हेस्टमेंट इंडियामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये येईल असा त्याचा वन ऑफ द इम्पॅक्ट असतो. ठीक आहे. त्यानंतर आर्टिकलमध्ये काही इम्पॉर्टंट ॲग्रीमेंट मेन्शनसुद्धा करण्यात आले. म्हणजे फॉर एक्झाम्पल नाफ्टा ॲग्रीमेंट या ठिकाणी मेन्शन्स करण्यात आलेली आहे. नाफ्टा म्हणजे काय, नॉर्थ अमेरिका फ्री ट्रेड ॲग्रीमेंट. तर ही याचा जर प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हचा कंटेक्स्ट बघितला ना, तर यांनी म्हणजे ही पहिली ॲग्रीमेंट आहे नाफ्टा ॲग्रीमेंट जी 1990मध्ये साईन झाली होती. तर त्यांनी पहिल्यांदा काय केलं होतं, प्री एस्टॅब्लिश्ड कमिटमेंट इन इन्व्हेस्टमेंट ट्रिटीज ही कन्सेप्ट इंट्रोड्यूस आणली होती. म्हणजे आता ह्या कन्सेप्टचा जर रिलेव्हन्स बघितला तर तो काय असणार आहे, प्री एस्टॅब्लिशमेंट कमिटमेंट. तर बेसिकली हे काय असतात माहिती आहे का, की हे ऑब्लिगेशन्स असतात दॅट कंट्री मेक्स टू ट्रीट फॉरेन इन्व्हेस्टमेंट अँड देअर इन्व्हेस्टमेंट नो लेस दॅन फेवरेबली दॅन द डोमेस्टिक इन्व्हेस्टर. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं, प्री एस्टॅब्लिशमेंट कमिटमेंटमध्ये जे काही फॉरेन इन्व्हेस्टमेंट किंवा इन्व्हेस्टर्स वगैरे असतील तर त्यांना काय केलं जातं, डोमेस्टिक इन्व्हेस्टरला जी काही ट्रीटमेंट दिली जाते किंवा त्यांना जे काही फेवरेबल सिच्युएशन्स प्रोव्हाइड केले जातात, तर सिमिलर ट्रीटमेंट जी असते ना ती कोणाला प्रोव्हाइड केली जाते, फॉरेन इन्व्हेस्टरला प्रोव्हाइड केलं जाते. त्यालाच काय म्हणतात, प्री एस्टॅब्लिशमेंट कमिटमेंट. जर एक्झाममध्ये जर आपल्याला क्वेश्चनवर जर आला तर पहिल्यांदा अशा प्रकारचे जे काही फ्री ट्रेड ॲग्रीमेंट किंवा बायलॅटरल ट्रेड ॲग्रीमेंट वगैरे होत्या, तर पहिल्यांदा अशी कोणती ट्रीटी होती ज्याच्यामध्ये प्री एस्टॅब्लिशमेंट कमिटमेंट नावाच्या कन्सेप्टचं इंट्रोडक्शन करण्यात आलं होतं. तर ती कोणती असणार आहे, नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड ॲग्रीमेंट ही ट्रीटी असणार आहे. ठीक आहे. सिमिलरली याच्यामध्ये दुसऱ्या एका ट्रीटीचा रेफरन्स प्रोव्हाइड करण्यात आला होता. तर त्या ट्रीटीचं नाव काय आहे, इंडिया EFTA. इंडिया EFTA म्हणजे काय, इंडिया आणि युरोपियन युनियन यांनी काय केलं होतं, युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन, इंडिया युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन यांनी सुद्धा काय केलं होतं 2024मध्ये फ्री ट्रेड ॲग्रीमेंट साईन केली होती. ठीक आहे. तर याच्यामध्ये सुद्धा काय केलं होतं माहिती आहे का, पहिल्यांदा एक कन्सेप्ट इंट्रोड्यूस करण्यात आली होती. तर त्या कन्सेप्टला काय म्हणतात, क्वांटिफाईड इन्व्हेस्टमेंट कमिटमेंट. क्वांटिफाईड इन्व्हेस्टमेंट कमिटमेंट. जसं मी तुम्हाला सांगितलं, प्री एस्टॅब्लिशमेंट कमिटमेंट नावाची एक कमिटमेंट होती, प्री एस्टॅब्लिशमेंट कमिटमेंट होती. सिमिलरली त्याच्याच बेसिसवर काय करण्यात आलं होतं, की पहिल्यांदा ज्यावेळेस इंडिया आणि युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन यांच्यामध्ये 2024ला जी काही फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झाली, तर त्याच्यामध्ये एक कन्सेप्ट इंट्रोड्यूस करण्यात आली होती. त्या कन्सेप्टचं नाव काय, क्वांटिफाईड इन्व्हेस्टमेंट कमिटमेंट. तर बेसिकली ही क्वांटिफाईड इन्व्हेस्टमेंट कमिटमेंट काय असते माहिती का, ज्यावेळेस दोन देशामध्ये जी काही ॲग्रीमेंट वगैरे होतं तर त्याच्यामध्ये क्वांटिफाईड डेटा म्हणजे जे काही कमिटमेंट आहेत तर त्या प्रोव्हाइड केल्या जातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडिया आणि युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशनच्या रिलेटेड ज्या काही 4 मेंबर कंट्रीज आहेत, ज्याच्यामध्ये आईसलँड, नॉर्वे, स्वित्झर्लंड वगैरे अशा कंट्रीज वगैरे येतात, तर त्यांच्यामध्ये जॉबच्या रिलेटेड किंवा इन्व्हेस्टमेंटच्या रिलेटेड म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या ज्या 4 फॉरेन कंट्रीज वगैरे आहेत तर ते इंडियामध्ये किती प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट करतील, तर याच्यामध्ये जो डेटा वगैरे असतो ना, तर हा काय असतो की फिक्स क्वांटिफाईड डेटा वगैरे असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल $5 ट्रिलियन किंवा $5 बिलियन त्या इन्व्हेस्टमेंट करतील किंवा $20 बिलियन इन्व्हेस्टमेंट करतील, किंवा जॉबचं जे काही क्रिएशन होणार आहे यांच्या ज्या इन्व्हेस्टमेंटमुळं, तर ते फॉर एक्झाम्पल 1 लाख जॉब्स क्रिएट होणार आहेत. म्हणजे स्पेसिफिक सेक्टरमध्ये, हेल्थ सेक्टरमध्ये किती क्रिएट होतील, डिफेन्समध्ये किती क्रिएट होतील, अशा प्रकारचे जे काही क्वांटिफाईड कमिटमेंट वगैरे असतात ना, तर त्याला काय म्हणतात, क्वांटिफाईड इन्व्हेस्टमेंट कमिटमेंट असं म्हणतात. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी आपण काय बघितलेलं आहे, 2 इम्पॉर्टंट जे काही क्लॉजेस वगैरे आहेत अशा प्रकारच्या फ्री ट्रेड ॲग्रीमेंटमध्ये केले जातात. एक तर म्हणजे काय, प्री एस्टॅब्लिशमेंट कमिटमेंट, त्यानंतर दुसरं आहे क्वांटिफाईड इन्व्हेस्टमेंट कमिटमेंट. ठीक आहे. तर प्री एस्टॅब्लिशमेंट कमिटमेंट हे नॉर्थ अमेरिका फ्री ट्रेड ॲग्रीमेंटच्या मध्ये 1999ला फर्स्ट इंट्रोड्यूस करण्यात आलं होतं. आणि हा जो आहे क्वांटिफाईड इन्व्हेस्टमेंट कमिटमेंट, तर हे इंडिया आणि युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशनच्या रिलेटेड जी 2024मध्ये मार्चमध्ये जी ॲग्रीमेंट झाली होती तर त्यांच्यामध्ये इंट्रोड्यूस करण्यात आलं होतं. ठीक आहे. त्यानंतर प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हने एक्झाममध्ये जर क्वेश्चन जर बघितले तर म्हणजे अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला विचारण्याची शक्यता असते. एकतर काय, बायलॅटरल इन्व्हेस्टमेंट ट्रीटीबद्दल काही स्टेटमेंट वगैरे त्या ठिकाणी देण्यात येतील आणि ते स्टेटमेंट तुम्हाला कोणते बरोबर आहेत किंवा कोणते चूक आहेत ते पडताळून पहा हे विचारले जाण्याची शक्यता वगैरे आहे. किंवा जसं मी तुम्हाला सांगितलं की फॉर एक्झाम्पल कीवर्ड्स आहेत, प्री एस्टॅब्लिशमेंट कमिटमेंट म्हणजे काय, किंवा इंडिया आणि युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशनच्या रिलेटेड जे काही फ्री ट्रेड ॲग्रीमेंट वगैरे झालं तर त्याच्या रिलेटेड जे काही कमिटमेंट वगैरे होते तर ते सुद्धा याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल क्वांटिफाईड इन्व्हेस्टमेंट कमिटमेंट वगैरे असेल तर ते पहिल्यांदा कोणत्या याच्यामध्ये इंट्रोड्यूस करण्यात आले तर हे सुद्धा क्वेश्चन्स विचारले जाण्याची शक्यता वगैरे आहे. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं मी तुम्हाला सांगितलं, ओव्हरऑल जर कंटेक्स्ट बघितला तर हा काय, बायोलॅटरल इन्व्हेस्टमेंट ट्रीटीच्या रिलेटेड याचा आर्टिकलचा कंटेक्स्ट आहे. एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं अतिशय इम्पॉर्टंट ॲग्रीमेंट म्हणजे हा क्वेश्चन्स आहे किंवा हा टॉपिक जो आहे ना हा खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने जर विचार केला, कारण
याचा कंटेक्स्ट जो ना हा खूप मोठा आहे. म्हणजे इंडियामध्ये इन्व्हेस्टमेंटच्या पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं आणि सध्या जो काही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आउटफ्लो वगैरे होते आणि हा आउटफ्लो झाल्यामुळे कशा पद्धतीने याचं निगेटिव्ह इम्पॅक्ट ओव्हरऑल इकॉनॉमीवर होते ना, तर हे सगळे ड्रॉबॅक्स अवॉइड करण्यासाठी बायलॅटरल इन्व्हेस्टमेंट ट्रीटी इंडिया काय करते, त्याचं मेकॅनिझम डेव्हलप करण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे. याचा जर सिग्निफिकन्स जर बघितला बायलॅटरल मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं, तर हा GS3च्या आतमध्ये हा टॉपिक येतो. सिग्निफिकन्स जर बघितला तर हे काय करतं, एकतर FDI इंडियामध्ये वाढवतं आणि दुसरी गोष्ट काय की इंडियामधनं जे काही आउटफ्लो होणार आहे तर ते सुद्धा काय की म्हणजे इंडियामधले जे काही इन्व्हेस्टर वगैरे असतील ना, त्याच्यामधनं सुद्धा काय होणार आहे, त्यांना आउटवर्ड इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी त्याच्यामधनं मदत वगैरे होणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये जर चॅलेंजेस वगैरे बघितले तर बेसिकली काय की मोस्ट फेवर्ड नेशनचे जे काही क्लॉजेस वगैरे त्याच्यामधनं एक्सक्लूड केले जातात. त्यानंतर म्हणजे सुरुवातीला 2015चे जे काही बायलॅटरल इन्व्हेस्टमेंट ट्रीटी होती ना, त्याच्या रिलेटेड चॅलेंजेस वगैरे जर बघितले तर मोस्ट फेवर्ड नेशनचे जे काही क्लॉजेस वगैरे होतात तर त्याच्यामध्ये एक्सक्लूड केले जातात. त्यानंतर इन्व्हेस्टरला दिले जाणारे जे प्रोटेक्शन होते ना, तर हे सुद्धा काय होते 2015च्या ट्रीटीमध्ये मिनिमल होते. आणि तिसरी गोष्ट याच्यामध्ये काय होती माहिती आहे का, 2015च्या बायलॅटरल इन्व्हेस्टमेंट ट्रीटीमध्ये कन्सर्न सुद्धा जे काही इन्व्हेस्टर स्टेट डिस्प्यूट सेटलमेंट मेकॅनिझम जे होतं ना, तर हे तेवढं स्ट्रॉंग वगैरे नव्हतं. ठीक आहे. तर मग हे जे चॅलेंजेस आहेत ना, हे नवीन येणाऱ्या 2025च्या बायलॅटरल इन्व्हेस्टमेंट ट्रीटीमध्ये हे सगळे सॉल्व्ह केले जातील. ठीक आहे. तर त्याच्यानंतर ह्या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे, मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं तुम्हाला केस स्टडीज आणि एक्झाम्पल प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. अशा प्रकारचं जर क्वेश्चन्स वगैरे एक्झाममध्ये जर रेप्लिकेट झाला तर तुम्ही काय करू शकता, इंडियाच्या रिलेटेड जे काही फ्लो वगैरे होतं तर तुमचं आर्ग्युमेंट स्ट्रॉंग करण्यासाठी, म्हणजे कशा पद्धतीनं बायलॅटरल इन्व्हेस्टमेंट ट्रीटी नवीन ट्रीटी इंडियाला डेव्हलप करण्याची गरज आहे, तर त्या पद्धतीने ह्या ठिकाणी एक्झाम्पल्स प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपला आर्टिकल आहे. बेसिकली ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की मेहिर नावाची ना, मेनहेर जी एक मेगालिथिक साईट आहे, तर ती न्यूजमध्ये आहे. ठीक आहे. तर बेसिकली प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं तर आपल्याला हिस्ट्रीमध्ये ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट लागतो. याचा रिसेंटली कंटेक्स्ट काय आहे की इंडियामध्ये एक तेलंगणामध्ये साईट आहे मुदुमल मेगालिथिक मेनर्स म्हणून, तर त्याला युनेस्कोचं जे काही वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये ना, तर त्यांच्या टेंटेटिव्ह लिस्टमध्ये त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेलं आहे. म्हणजे त्यांना गव्हर्नमेंटनं ही साईट प्रपोज केलेली आहे त्यांच्या युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये इन्क्लूड करण्यासाठी. ठीक आहे. तर याचा जर रेफरन्स बघितला तर हा जो वर्ड आहे मेनहर्स, तर हा 2 शब्दापासून बनलेला आहे. पहिले म्हणजे काय की मेन आणि दुसरा आहे हिर. मीनचा अर्थ काय होतो माहिती आहे का, स्टोन हा अर्थ होतो आणि हरचा अर्थ होतो लॉंग. म्हणजे काय की स्टोनसारखे ना हे लॉंग स्ट्रक्चर्स वगैरे असतात. म्हणजे बेसिकली काय आहेत, हे बरियल स्ट्रक्चर्स वगैरे आहेत. म्हणजे या ठिकाणी जी काही ह्युमनची बॉडी वगैरे तर त्याच्या खाली त्याच्या ठिकाणी बरीड केलेली असते आणि त्या ग्रेव्ह यार्ड्सवर त्यांनी काय केलेलं असतं, अशा प्रकारचे स्टोनच्या रिलेटेड लॉंग स्ट्रक्चर्स त्या ठिकाणी इरेक्ट केलेले असतात. तर त्यालाच काय म्हणतात, मेनर्स असं म्हणतात. तर इंडियामध्ये जर कंटेक्स्ट जर बघितला तर मुदुमल मेगालिथिक मेनर्स म्हणून एक इंडियामध्ये साईट आहे. तर त्याचं लोकेशन्स कुठं आहे, तेलंगणामध्ये नारायणपेठ जे डिस्ट्रिक्ट आहे तर त्याच्यामध्ये याचा रिलेव्हन्स सापडतो किंवा कंटेक्स्ट सापडतात. याचं जर सिग्निफिकन्स जर म्हणजे हिस्टॉरिकल जर सिग्निफिकन्स बघितलं ना, तर बेसिकली हे 3500 ते 4500 वर्षापूर्वी तर ते हे एस्टॅब्लिश करण्यात आले होते आणि ही इंडियामधली वन ऑफ द ओल्डेस्ट साईट आहे. ठीक आहे. तर याचा कंटेक्स्ट तुम्हाला मी सांगितलं की युनेस्कोचं जे काही टेंटेटिव्ह लिस्ट आहे वर्ल्ड हेरिटेज साईटची, तर त्याच्यामध्ये इंडियन गव्हर्नमेंटने काय केलेलं त्याला इन्क्लूड करण्यासाठी प्रपोज केलेला आहे. ठीक आहे. तर प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्याला विचार जाण्याची शक्यता म्हणजे काय की ज्याचं जे लोकेशन आहे तर ते इंडियामध्ये कोणत्या ठिकाणी आहे. जसं आताच आपण बघितलं तेलंगणामध्ये जे काही नारायणपेठ डिस्ट्रिक्ट आहे तर मुदुमुल नावाचं त्या ठिकाणी गाव आहे. तर ह्या गावामध्ये ते एस्टॅब्लिश करण्यात आले, त्याच्यामुळे त्याला काय नाव देण्यात आलं आहे, मुदुमल मेगालिथिक मेनहर्स म्हणून त्यांना त्याचे नाव प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह जर क्वेश्चन बघितला तर बेसिकली आपल्याला विचारण्याची शक्यता काय आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं हे मेनर्सबद्दल एक क्वेश्चन्स विचारले जाण्याची शक्यता आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की मुदुमल मेगालिथिक मेनर्स जे आहेत ना ते कोणत्या स्टेटमध्ये एस्टॅब्लिश आहेत तर ते सुद्धा विचारण्यात जाण्याची शक्यता आहे. किंवा युनेस्कोची रिलेटेड जे काही वर्ल्ड हेरिटेज साईट आहे तर त्याच्या रिलेटेड सुद्धा एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जाण्याची शक्यता वगैरे आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे. बेसिकली ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की रिसेंटली माधव नॅशनल पार्कचं त्यांनी काय केलेलं आहे, टायगर रिझर्वमध्ये त्यांचं कन्व्हर्जन केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे त्याला माधव नॅशनल पार्कला टायगर रिझर्वचा सुद्धा दर्जा देण्यात म्हणजे नवीन टायगर रिझर्व त्या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे. एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं ना
म्हणजे अशा प्रकारचे जे काही क्वेश्चन्स वगैरे असतात किंवा अशा प्रकारचे जे काही कंटेक्स्ट वगैरे असतात, नवीन टायगर रिझर्व कोणतं एस्टॅब्लिश करण्यात आलेलं आहे रिसेंटली, किंवा टायगरच्या रिलेटेड, म्हणजे आता टायगर जी आहे ना ही इम्पॉर्टंट की स्पीसीज आहे, फ्लॅगशिप स्पीसीज आहे, मग त्याच्या रिलेटेडसुद्धा एक्झाममध्ये प्रश्न विचारण्याची शक्यता वगैरे आहे. तर ह्या माधव नॅशनल पार्कचा जर कंटेक्स्ट बघितला तर याचं लोकेशन आहे मध्य प्रदेशमध्ये. ठीक आहे, मध्य प्रदेशमध्ये लोकेटेड आहे. शिवपुरी जे डिस्ट्रिक्ट आहे ना मध्य प्रदेशमधले, तर त्या ठिकाणी ते लोकेशन आहे. याला टायगर रिझर्व म्हणून 9 मार्च 2025ला त्याला डिक्लेअर करण्यात आलं होतं. आणि ज्यावेळेस हे डिक्लेअर करण्यात आलं, म्हणजे मध्य प्रदेशमधलं माधव नॅशनल पार्क हे टायगर रिझर्व म्हणून घोषित करण्यात आलं होतं, तर त्यावेळेस मध्य प्रदेश हे सर्वात जास्त टायगर रिझर्व असणारं वन ऑफ द इंडियामधलं स्टेट एमर्ज झालेलं आहे. म्हणजे आत्तापर्यंत जर बघितलं तर सगळ्यात जास्त मध्य प्रदेशमध्ये 7 टायगर रिझर्व्स त्या ठिकाणी आढळतात. त्यानंतर टायगर पॉप्युलेशनच्या रिलेटेड, म्हणजे आपला रिसेंट जो आपल्याकडे डेटा अवेलेबल आहे 2023चा जो काही सेन्सस झाला होता विथ रिस्पेक्ट टू द टायगर पॉप्युलेशन, तर त्याच्यामध्ये टायगरचं जे काही इस्टिमेटेड पॉप्युलेशन होतं हे अराउंड 3682 टायगर्स त्या ठिकाणी आपल्याला इस्टिमेट झालेले होते. आणि ज्यावेळेस आपण ओव्हरऑल पॉप्युलेशनचा विचार करतो तर त्यांच्यापैकी 30% जे काही टायगरचं पॉप्युलेशन आहे तर हे आउटसाईड प्रोटेक्टेड एरिया आपल्याला बघायला मिळतं. आता याचा जर कंटेक्स्ट बघितला, म्हणजे 30% जर सिग्निफिकंट पॉप्युलेशन आपल्याला प्रोटेक्टेड एरियाच्या बाहेर, म्हणजे फॉर एक्झाम्पल टायगर रिझर्व असेल किंवा नॅशनल पार्कच्या बाहेर जर बघायला मिळतं, तर याच्यामुळं काय होतं माहिती आहे का, ह्युमन आणि वाईल्ड लाईफचा जो कन्फ्लिक्ट आहे ना हा इश्यू त्या ठिकाणी एमर्ज वगैरे होत असतो. ठीक आहे, त्यामुळं जे काही आपण नवीन नॅशनल टायगर रिझर्व किंवा नॅशनल पार्क जे घोषित वगैरे करतो ना, तर त्यांच्या प्रोटेक्शन करण्यासाठी म्हणा, त्या की स्पेसीचं प्रोटेक्शन करण्यासाठी आणि ह्युमन वाईल्ड लाईफचा कन्फ्लिक्ट जो आहे तो मिनिमाइज करण्यासाठी त्याचं सिग्निफिकन्स या ठिकाणी आहे. स्टेट वाईज जर टायगर पॉप्युलेशन जर बघितलं तर मध्य प्रदेशचा ह्या ठिकाणी नंबर 1चा क्रमांक लागतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मध्य प्रदेशमध्ये 2023च्या सेन्ससनुसार 785 टायगर्स त्या ठिकाणी आढळतात. दुसऱ्या नंबरला कर्नाटकाचा नंबर लागतो आणि तिसऱ्या नंबरला उत्तराखंडचा या ठिकाणी नंबर लागतो. एक्झाममध्ये अशा प्रकारचे जे काही रेफरन्स वगैरे आहेत किंवा जे काही क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये, म्हणजे कोणत्या स्टेटमध्ये हायेस्ट पॉप्युलेशन टायगर्स आढळतं, तर हे सुद्धा विचारण्यात जाण्याची शक्यता आहे. म्हणजे प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्याला ह्या आर्टिकलमध्ये जर बघितलं, एक तर काय की माधव नॅशनल पार्कला टायगर रिझर्वचा दर्जा ह्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की मध्य प्रदेशमध्ये हायेस्ट टायगर रिझर्व आहेत. आणि सिमिलरली मध्य प्रदेशसुद्धा काय करतं की टायगरचं जे काही पॉप्युलेशन आहे, हायेस्ट पॉप्युलेशन हे सुद्धा मध्य प्रदेशमध्ये आढळतं. ठीक आहे, तर हे प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हने इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन विचारण्याची शक्यता म्हणजे काय की एक तर तुम्हाला माधव नॅशनल पार्कमध्ये ती क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे. म्हणजे त्या ठिकाणी जर स्टेटमेंट वगैरे जर बघितलं तो महाराष्ट्रामध्ये आहे का, किंवा म्हणजे कोणत्या स्टेटमध्ये आहे, तर हे त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जातं. मग कधी कधी चुकवण्यासाठी तुम्हाला काय करतात की त्याचा रेफरन्स, म्हणजे फॉर एक्झाम्पल इट इज लोकेटेड इन महाराष्ट्र, अशा प्रकारचा रेफरन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड केला जातो. ठीक आहे, तर ऑब्व्हियसली आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारचे जे काही स्टेटमेंट वगैरे तर ते रॉंग करायचे आहेत. कारण आपण आत्ता बघितलेलं आहे माधव नॅशनल पार्क जे तर हे कोणत्या स्टेटमध्ये आहे, तर हे मध्य प्रदेशमध्ये आहे. किंवा सिमिलरली जर सेकंड क्वेश्चन जर माहितलं तर फॉर एक्झाम्पल टायगरच्या पॉप्युलेशनच्या रिलेटेड सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे. म्हणजे स्टेट रिलेटेड जे काही एक्झाम्स वगैरे असतात ना, तर अशा प्रकारच्या एक्झाममध्ये स्टेट PCSमध्ये क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये हायेस्ट पॉप्युलेशन कोणत्या स्टेटमध्ये आढळतं किंवा स्टेट स्पेसिफिकमध्ये कोणता रँक होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल महाराष्ट्राचा जर रँक विचारला तर तो कोणत्या नंबरला महाराष्ट्र आहे विथ रिस्पेक्ट टू द टायगर पॉप्युलेशन म्हणा, किंवा महाराष्ट्रामध्ये जे काही टायगर रिझर्व्स वगैरे येतात ते सुद्धा कोणकोणते आहेत. तर हे तुमच्यासाठी 2 ज्या फॅक्ट आहेत ना, हे होमवर्क वगैरे असणार आहे. जर ॲटलिस्ट तुम्ही काय करा, कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करा की महाराष्ट्रामध्ये टायगर रिझर्व्स किती आहेत, आणि जर स्टेट वाईज जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये टायगरचं पॉप्युलेशनच्या रिलेटेड किती रँक महाराष्ट्राची आहे, तर हे सुद्धा विचारण्याची शक्यता वगैरे आहे. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी आपलं आर्टिकल संपलेलं आहे. काही इम्पॉर्टंट केस स्टडीज तुम्हाला ह्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्युमन वाईल्ड लाईफचा जो काही कन्फ्लिक्ट वगैरे आहे तर तो सुद्धा आपण काय करतो माहिती आहे का की टायगर रिझर्व एस्टॅब्लिश केल्यामुळे तो मॅनेज करण्याचा प्रयत्न करतो. सिमिलरली जे तुम्हाला मी फॅक्ट्स वगैरे ह्या ठिकाणी सांगितलेले आहेत ना, त्याच फॅक्ट या ठिकाणी मेन्शन्स करण्यात आलेले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल कशा पद्धतीनं एखाद्या नॅशनल पार्कला टायगर रिझर्वमध्ये कन्वर्ट करण्यात येतं, म्हणजे तसं त्याची जर प्रोसिजर वगैरे बघितली किंवा प्रोसिजर बघितली तर पहिल्यांदा काय केलं जातं, एखाद्या हॅबिटेटमधलं टायगरचं पॉप्युलेशन त्याचं असेसमेंट वगैरे केलं जातं, किंवा नंबर ऑफ टायगर जे त्यांचं काउंटिंग वगैरे केलं जातं. ते काउंटिंग केल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही कनेक्टिव्हिटी आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल 2 टायगर रिझर्वमध्ये किंवा 2 टायगर रिझर्व एरियाज वगैरे आहेत, तर त्यांच्यामध्ये तो जो काही आपला नवीन एरिया डिक्लेअर वगैरे करायचा आहे तो कनेक्टिव्हिटी प्रोव्हाइड करतो का, तर हे सुद्धा त्याच्यामध्ये चेक केलं जातं. त्यानंतर सफिशियंट प्रमाणामध्ये जो काही टायगरचा जो काही प्रे बेस आहे तो सुद्धा याच्यामध्ये त्यांचं इस्टिमेशन केलं जातं. आणि ह्युमन पॉप्युलेशनच्या रिलेटेड हा
कशा पद्धतीनं ह्युमन आणि वाईल्ड लाईफचं कन्फ्लिक्ट जे आहे ना तो कशा पद्धतीनं सॉल्व्ह करू शकतो, तर ते सुद्धा फॅक्ट चेक केले जातात. आणि फायनली काय करतं म्हणजे माहिती आहे का, म्हणजे ह्या प्रकारच्या 4 प्रकारच्या जे काही असेसमेंट आहेत, एकतर काय की टायगर पॉप्युलेशन किंवा त्याच्या रिलेटेड हॅबिटेट सस्टेबिलिटी आहे का नाही, त्यानंतर सफिशियंट अमाऊंटमध्ये त्यांना प्रे बेस अवेलेबल आहे का नाही, त्यानंतर एखाद्या रिझर्वला किंवा रिजनला ते कनेक्टिव्हिटी प्रोव्हाइड करतं का, किंवा कशा पद्धतीनं ते ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट हे मिनिमल रिस्क प्रोव्हाइड करतं. तर हे असेसमेंट केल्यानंतर त्याला काय करतं, स्टेट गव्हर्नमेंट काय करतं की तो एरिया जो आहे ना तो टायगर रिझर्व म्हणून तो काय करतो, घोषित करत असतो. ठीक आहे. तुम्हाला जर आपलं हे आर्टिकल आवडलं असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंडबरोबर शेअर करा. ह्या आर्टिकलची PDF आपल्याला तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल. टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल. थँक्यू सो मच.